सोशल मीडियावर आधी एक खूप जास्त विचार मांडला जायचा की बायकांनी घरी पण काम करायचं, बाहेर पण काम करायचं. हे म्हणजे आधीपासून आमच्या म्हणजे वयाच्या ज्या महिला आहेत त्यांना माहीत आहे की आधीपासून आपण हे करत आलोय. आमच्या वेळी असं कुणी आम्हाला म्हणजे आम्हाला असं वाटलं पण नाही की आम्ही बाहेर पण का करायचं आणि घरी पण का करायचं. हा विचार त्यावेळी नव्हता. त्याच्यानंतरच्या काळात जो आहे तो हा विचार आला. आणि त्याच्यानंतरच्या मुली काय म्हणा लागल्या की आम्ही घरचं काम का करायचं, आम्ही काय मोलकरीण आहे का, आम्हाला मग मोलकरीण सारखं पेमेंट म्हणजे घरात काम केलं तर त्याचं पेमेंट वेगळं द्यायला पाहिजे, फरशीचं पेमेंट वेगळं, भांडी घासायचं वेगळं, असं काय काय तरी त्यांनी हिशोब लावला. आणि त्या हिशोबात होत असतील 20,000 असं काहीतरी चाललं होतं मध्ये. मी बरेच व्हिडिओ बघितलेले आणि माझ्या आत्ता डोक्यात आलं की ते तुमच्याशी शेअर करावं. तर तर बायका आमच्या काळाच्या आधीपासून बाहेर काम करायला लागल्या. स्वतःच म्हणजे जे अस्तित्व आहे ते निर्माण करायसाठी बाहेर पडली स्त्री. त्यानंतर त्यांनी म्हणजे स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं, शिकल्या, शिकलेल्याचा काहीतरी उपयोग व्हावा म्हणून त्या जॉब करायला लागल्या. त्यावेळी असा कुठंच विचार आला नव्हता की बाहेर आम्ही काम करायचं आणि घरात पण येऊन का करायचं. बाहेर करून पण काही कुरबुर न करता घरचं सगळं जबाबदारी बायका घेत होत्या आणि ते एका स्त्रीला जमत होतं. पण नंतर हा विचार कुठनं आला अचानक काही माहित नाही, पण हा विचार सगळ्याच्या डोक्यात यायला लागला की बाहेर पण करायचं का आणि घरात आल्यावर पण करायचं का. मग जोडीदार म्हणजे नवऱ्यानं त्यातली निम्मी जबाबदारी घेतली पाहिजे. मला असं म्हणायचं आहे, कारण तुमचा नवरा काय तुम्हाला जबरदस्ती कामाला पाठवतो का? नाही ना पाठवत. तुम्हाला सांगितलंय का कुणी की जॉब हा केलाच पाहिजे? असं कुणीच म्हणलेलं नाही. आणि आतापर्यंत नवऱ्याने काम करावं, नवऱ्याबरोबर कामात ईर्ष्या, असं कोणता म्हणजे ही परंपरा मध्येच हे उगम पावली. आधीपासून हा विचार नव्हता. त्यावेळी संसार टिकले जायचे. आत्ता घटस्फोटाचं प्रमाण पण वाढलेलं आहे. त्यावेळी घटस्फोट म्हटलं तर लोकांना अंगावर काटा यायचा. म्हणजे जास्त प्रमाण नव्हतं आणि लोक लोक ते बोलायला पण कचवचायची. म्हणजे ते चांगलं नाही असं सांगितलं जायचं. घटस्फोट हा काही झालं तरी दोन कुटुंब लग्न झाल्यानंतर दोन कुटुंबाची जबाबदारी एका स्त्रीवर असते आणि ती मानसिकरित्या स्ट्रॉंग होण्यासाठी दोन्ही कुटुंबांनी तिला म्हणजे समजून घ्यायला पाहिजे. दोन्ही दोन्ही बाजूंनी. आजकालची तिची आई असते, ती प्रत्येक वेळी उठणार, फोन लावणार सकाळी उठल्यापासून, काय ग काय करतेस? काय नाही आई काम करते. एवढ्या हुशार तू कामच करतेस? तुझी सासू काय करते? तुझी सासू करत नाही तुला मदत? झालं. इथं जी ठिणगी पडते, तिच्या मनात जी पाल चुकचुकते ती परत कधी निघत नाही. परत आई फोन करते, हॅलो हां काय करतेस बाळ? काय नाही आई भांडी घासते. तू अजून पण कामं तुझी झाली नाहीत, जेवली नाहीस तू अजून? अगं तुझ्या पोरीला काय कुणी उपाशी ठेवतं का? पण काय काय बायका चांगल्या आहेत, काय काय मुलींना चांगलं शिक्षण देतात. बाळा काम कर, पण आधी जेव आणि मग काम कर. घरचं काम तुलाच करायचं आहे. हे आईचं शिक्षण हवं. हे नाही की तू अजून काम करतेस, तुझी सासू कुठं गेली, तिला नाही का करतायत, तिला काय हात मोडलेत का, तिनं नाही का करायचं, तिची जबाबदारी काय नाही का, घर तिचं नाही का? झालं. हे सगळं डोक्यात आई भरवते. मला एक कमेंट आली ती ताईंची. खरं त्या ताईंनी खूप छान लिहिलेलं. ती ताईंनी सांगितलं की ह्या मुली स्वतःहून अशा नाहीत. आईला वाटतं की माझ्या मुलीनं राणीसारखं राहावं. तुमच्या मुलीला तुम्ही घरी कामं लावली नाहीत, मग सासूच्या घरी पण लावायची नाहीत कामं असं लग्न ठरवताना सांगा ना. त्यावेळी जर त्यांनी म्हटलीत की बाबा नाही, तुमच्या मुलगीला आम्ही बसून खायला घालतो आणि तरी सुद्धा लग्न करून झाल्यानंतर जर ते कामं लावत असतील तर त्यावेळी तुम्ही तिथं विचारू शकता. पण लग्नाच्या आधी तुम्हाला जर विचारलं की मुलगी, नाही नाही माझी मुलगी सगळं काम करते,
घराची जबाबदारी सगळं सगळं ती घेणार, असं तुमचं बोलणं असतं. आणि नंतर चित्र वेगळं असतं. तुमची मुलगी 4 पुस्तकं शिकली म्हणून शहाणी झाली, आणि तो काय शिकलेला नसतो का? त्याची त्याच्या आईनं त्याच्यासाठी काही केलेलं नसतं का? आई आजकालच्या मुलींचं खूप ऐकलंय, माझ्या आईनं माझ्यासाठी खूप कष्ट घेतले. दोघांनाही सांभाळायला त्यांच्या आयांनी खूप कष्ट घेतलेलं असतं. त्यामुळे एकटीचं कुणाचं गुणगान ह्याच्यात नाही. दोघांची तेवढीच जबाबदारी असते. आईला मुलगीला पण तेवढंच सांभाळलेलं असतं आणि मुलग्याला पण तेवढंच सांभाळलेलं असतं. पण हे जे तुम्ही नंतरचे हेवेदावे आहेत, त्यामुळं फक्त संसार सुखाचा होत नाही एवढंच होतं. संसारात खूप कटकट, ताणतणाव, त्याच्यामुळं मुलांच्या भवितव्यावर पण परिणाम होतो. आजकालच्या मुलांना जर तुम्ही काय सांगायला गेलं तर ते आई वडिलांचं बघून चिडचिडी झालेले असतात. कारण घरात उठल्यापासून वातावरण तसं असतं. आई चिडचिड करत असते, वडिलांना काहीतरी म्हणजे काहीतरी बोलत असते नवऱ्याला. ते सगळं मुलं ऐकतात ना. मुलं ऐकल्यामुळं त्यांना ते पण असं आजीला ओरडून बोल, असं म्हणजे सगळं चित्र असं व्हायला लागलेलं असतं. मुलांच्या मनात पण अशा गोष्टी शिरत असतात. त्यामुळं पुढचं जे जे आता तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांना जशी वागणूक देता ना, उद्या तुमची मुलं तुम्हाला त्याच्यापेक्षा वाईट वागणूक देणार आहेत. त्यावेळी तुम्हाला कळेल की बाबा आपलं कुठं चुकलं. आणि कळतं बरं का, ज्यावेळी ती वेळ आपल्यावर येते त्यावेळी कळत असतं की आपलं चुकलं कुठं, आपण कुठं कमी पडलो. आपलं आपण हे त्या वयात करायला नको हवं पाहिजे होतं. आपण सगळ्याशी म्हणजे समजूतदारपणे वागायला हवं होतं. ज्यावेळी तुमच्या सुना तुमच्या बरोबर तशा वागायला लागतात ना, त्यावेळी कळतं की कारण कर्म कर्म हे इथंच फिरून तुमच्याकडेच येणार आहे. कलियुग आहे हे, त्यामुळे कर्माचं फळ इथंच मिळणार आहे. वरती वगैरे काय नाही. आधी लोक म्हणायची कर्माची फळं वरती जाऊन भोगावी लागतात, पण आजकाल ती फळं तुम्हाला इथं चाकायला मिळतील. त्यामुळं कर्म करताना आपण त्या गोष्टीचा विचार करायला हवा की आपण काय करतोय ह्याचा पण भान ठेवायला हवं. तर सध्या जे काय चालू आहे ना जोडीदार आणि यांच्यात, ते बदलण्याची गरज आहे. आता हे बदलणार कसं की तुम्हाला जॉब करायचा आहे ना, तुम्ही तुमच्या मनाने करताय जॉब, तुम्हाला कोण सांगत नाही. मी पण जॉब करत होते. आता तुम्ही म्हणाल मी जॉब केला त्यावेळी माझ्या मुलग्याची जरा तब्येत बरी नव्हती, घरात हातभार हवा, माझ्या नवऱ्याला थोडं म्हणजे पैसा आर्थिक मदत होईल म्हणून मी जॉब करायला लागले, मुलग्याला माझ्या सासूकडे ठेवायचे. तर मी जॉब करत होते आणि माझं घरचं सगळं करून मी जॉबला जात होते. मी एक हँडिकॅप असताना, अपंग असताना जॉब करायचे, पण कधीच असं म्हटलं नाही की मी घरचं पण करते आणि बाहेरचं पण करते. मी हा माझा मोठेपणा सांगत नाही, पण त्यावेळी असा विचार पण नसायचा ना. आणि माझी सासू पण खूप चांगली होती. सासू पण मला म्हणजे खूप समजून घ्यायची. असं कधी आमच्यात म्हणजे कुठले सासूनी सुनांच्यात कधीच वाद झाले नाहीत. त्यामुळं जॉब करणे म्हणजे आपल्यावरती आहे ते. नंतर मी जॉब सोडल्यानंतर पण काय प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे जॉब असताना पण आता तुम्ही एक विचार करा, त्या नवऱ्यानं तुम्हाला आता पेमेंट द्यायचं, ठीक आहे. तुम्हाला पेमेंट दिल्यानंतर तुमची जबाबदारी कोण घेणार? तुम्हाला काय झालं तर ती जबाबदारी तुमचं तुम्ही बघायला पाहिजे. मग पेमेंट मागताय तर, कारण पेमेंट पण द्यायचं, तुमची जबाबदारी घ्यायची, मुलांचा खर्च, हे सगळं. जर तो मुलगा, जर तो तुमचा नवरा 15,000 कमवत असेल तर त्यात तेवढं होईल का तुम्ही सांगा. मग त्याने इन्कम वाढवायसाठी काय करायला पाहिजे?
हे सगळे प्रश्न इतके म्हणजे खोल आहेत की त्याची उत्तरं जर तुमच्याकडे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला माहीत असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. व्हिडिओ थोडा मोठा झालाय, मी थांबते आता. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. अशा बायकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा ज्या म्हणतात की मी काय घरची मोलकरीण नाही, आणि ज्या म्हणतात की मी बाहेर पण का करायचं, घरात पण का करायचं. कमेंट करून नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा.